या व्हिडिओमध्ये मराठी शब्दकोडे आहे. उद्याने ओळखायचे आहेत, शहराचे नाव आहे आणि उद्यानांचं नाव ओळखायचं आहे. तर 5 उद्याने आहेत, त्याची नावे ओळखायची आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मराठी शब्दकोड्यामध्ये 4 अक्षरी शब्द आहे. उद्यान ओळखा. अमरावती जिल्ह्यात कोणतं उद्यान आहे ओळखायचं आहे. काही शब्द आदलेमधले शब्द दिलेले आहेत. तर पुढील सांगली, सातारा या ठिकाणी 3 अक्षरी उद्यान आहे, ते ओळखायचं आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरामध्ये उद्यान आहे. रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा एक उद्यान आहे, 3 अक्षरी आहे, ते ओळखायचं आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. रत्नागिरी. पुढील उद्यान ओळखायचं आहे आणि त्याचा जिल्हा आहे नागपूर. नागपूरमध्ये कोणतं उद्यान आहे ओळखायचं आहे, कमेंटमध्ये सांगा. आणि पुढील नागपूरचं 2 अक्षरी उद्यान आहे आणि 4 अक्षरी उद्यान आहे. गोंदिया जिल्ह्यात एक उद्यान आहे, त्या उद्यानाचं नाव सांगा कमेंटमध्ये. आणि 3 अक्षरी शब्दाचं उद्यान आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेलं उद्यान सांगा. डोके चालवा आणि उद्यान ओळखा. 5 अक्षरी शब्द मुंबई उपनगर किंवा ठाणे या परिसरात असलेलं उद्यान ओळखा, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशी काही उद्याने आहेत, ते ओळखायचे आहेत. जिल्हा आणि उद्यान, उद्यान आणि जिल्हा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि चला आपण पाहूया आता याची उद्याने कोणते आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये आपण उद्यान ओळखायचं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये उद्यान आहे गुगामल या नावाचं उद्यान आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरीमध्ये चांदोली उद्यान आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये कोणतं उद्यान आहे तर 2 अक्षरी आहे, पेंच नावाचं उद्यान आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 अक्षरी उद्यान आहे, ते म्हणजे नाव आहे नवेगाव. नवेगाव हे उद्यान आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. चंद्रपूरमध्ये प्रसिद्ध असं ताडोबा उद्यान आहे. आणि मुंबई उपनगर ठाणेमध्ये उद्यान आहे संजय गांधी नावाचं उद्यान आहे, मुंबई उपनगर व ठाणेमध्ये.